गेल्या आठवड्यात कोल्हापूर महापालिकेनं रंकाळा टॉवर परिसर आणि खराडे कॉलेज समोरील सुमारे 250 अनधिकृत हातगाड्या हटवल्या होत्या। शिवाय रंकाळा टॉवर शेजारी वर्षानुवर्ष लावलेल्या हातगाड्यांवरही कारवाई करून या गाड्या चौपाटीच्या भिंती शेजारी लावल्या आहेत। या गाड्यांच्या समोरचा भाग पत्र्याचं कंपाऊंड घालून बंदिस्त करण्यात आला आहे। या ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आल्यानं जावळाचा गणपती चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास हातभार लागणार आहे। रंकाळा टॉवर परिसर आणि खराडे कॉलेज ते तांबट कमान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांविरोधात महापालिकेनं गेल्या गुरुवारी संध्याकाळी धडक कारवाई केली आणि सुमारे 250 हातगाड्या हटवल्या। तसंच रंकाळा टॉवर शेजारी असणाऱ्या गाड्यांसमोरील सिमेंटचे कठडे तोडून या गाड्या चौपाटी भिंती शेजारी लावण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार टॉवर शेजारील व्यावसायिकांनी आपल्या गाड्या स्वतःहून मागे घेतल्या आहेत। टॉवर जवळील खाद्यपदार्थांच्या गाड्याधारकांनी आपल्या हातगाड्यासमोर सिमेंटचे कट्टे बांधून रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं। गाड्यांच्या समोरच वाहनं पार्किंग केली जात होती। त्यामुळे रंकाळा टॉवर चौकात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। गुरुवारी झालेल्या कारवाईत सिमेंटचे कठडे जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकले होते। या गाड्या मागे घेतल्यानंतर महापालिकेच्या वतीनं रस्त्याकडेचा भाग पत्र्याचं कंपाऊंड घालून बंदिस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आता या रस्त्यानं मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे। खाद्यपदार्थांच्या गाड्यासमोर पत्र्याचं कंपाऊंड घातल्यामुळे रस्त्याची रुंदी 10 ते 15 फुटांनी वाढली आहे। या ठिकाणी आता महापालिकेच्या वतीनं रस्ताही केला जाणार आहे। त्यामुळे जावळाचा गणपती चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास हातभार लागणार आहे।